नमस्कार सगळ्यांना, ओम साईराम. तर मी आज तुम्हाला 30 साईजचे प्रिन्सेस कट ब्लाऊजचे डायरेक्ट अस्तरवर कटिंग कसे करायचे ते सांगणार आहे. तर याच्यामध्ये मी खूप साऱ्या टिप्स सांगणार आहे. पपचा आपला किती इंचाचा घ्यावा लागतो किंवा प्रिन्सेस कटचा पप आपला चपटा होत असेल तर काय काळजी घ्यायची आहे हे पूर्ण डिटेल देणार आहे. शोल्डर उतरू नये याच्यासाठी मी खूप सोप्या भाषेत टिप देणार आहे. तर तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा. चला मग व्हिडिओला सुरुवात करूया. तर बघा 30 साईजचे आपल्या इथं ब्लाऊज आहे. तर तुम्हाला मी पूर्ण मेजरमेंट इथे दाखवत आहे. तर बघा आपण उंची ही 13 इंच घेतलेली आहे. त्यात अर्धा इंच ॲड करून आपल्याला 13.5 इंच घ्यायचे आहे. त्याच्यानंतर छाती बघा 30 घेतलेली आहे. त्याचा चौथा भाग काढून घेतला आहे. कमरही आपण 26 घेऊन त्याचा चौथा भाग काढलेला आहे. पुढचा गळा 5 इंचाचा आहे, अर्धा इंच शिलाई मार्जिन. मागचा गळा 8 इंचाचा आहे, त्यातही अर्धा इंच शिलाई मार्जिन ॲड केलेले आहे. शोल्डर 5.5 टाकलेले आहे, मुंडाही 5.5 घेतलेला आहे. तर बघा बाही लांबी आपली 9 आहे, तर अर्धा इंच ॲड करून 9.5 घेतलेले आहे. तर दंडगेर हा 5 इंचाचा आहे, तर तो आपल्याला फिटिंगच्या वेळेस लागणार आहे. तर बघा मी इथं डबल फोल्ड कपडा घेतलेला आहे. जे ओपन बाजू आहे ते समोर ठेवलेली आहे, जे बंद बाजू आहे आपल्याकडल्या साईडला ठेवून घ्यायची आहे. तर बघा सगळ्यात आधी आपल्याला खालच्या साईडला एक सरळ लाईन ओढून घ्यायची आहे, जेणेकरून आपलं अस्तर खालीवरी होता कामा नये त्याच्यासाठी. तर बघा पहिल्यांदा आपल्याला उंची टाकून घ्यायची आहे. तर उंची 13 इंच प्लस अर्धा इंच ॲड करून 13.5 इंचावर आपल्याला दोन्ही साईडला खुणा मारून घ्यायच्या आहेत अशा पद्धतीने. त्याच्यानंतर शोल्डर टाकून घ्यायचे आहे 5.5. मुंडाही आपल्याला 5.5 टाकून घ्यायचा आहे. 30ची साईज आहे. तर बघा तुम्हाला साईजनुसार मुंडा शोल्डर किती टाकायचे हे समजत नसेल तर मला कमेंट करा, मी तुम्हाला त्याचा चार्ट देईल. त्याच्यानंतर बघा आपल्याला छातीची घडी टाकायची आहे 7.5 इंच छाती. त्याच्यानंतर 2 इंच शिलाई मार्जिन. त्याच्यानंतर आपल्याला 1.25 इंचावर खूण करून 3 पॉईंट काढायचे आहेत. तर बघा याचा मध्य काढून आणि एक छातीची घडीचा मध्य हे 3 पॉईंट आपल्याला जोडून घ्यायचे आहेत. मी खूप साऱ्या अशा टिप्स देणार आहेत, त्याच्यामुळे तुम्ही व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा. तर बघा 2.5 इंच आपली गळा रुंदी टाकून घेतलेली आहे. त्याच्यानंतर पाठीमागील गळा हा 8 इंचाचा आहे, तर 8.5 इंचावर आपण खूण करून घेतली आहे. तर गळ्याची आपण खालील रुंदी ही 3 इंचावर ठेवून घेतलेली आहे. तुम्हाला जेवढा ब्रॉड गळा पाहिजे असेल तुम्ही 4 इंचापर्यंत रुंदी खालची ठेवू शकता. 1 इंचावर खूण करून गळ्याला गोल असा आकार देऊन घ्यायचा आहे. त्याच्यानंतर बघा आपल्याला कमर टाकून घ्यायची आहे 6.5 इंच कमर, 1 इंच टक्स आणि 2 इंच शिलाई मार्जिन. इथं आपल्याला सरळ लाईन ओढून घ्यायची. त्याच्यानंतर आपला टक्स पाठीमागचा हा आपल्याला स्टिचिंगच्या वेळेस लागतो. तर बघा आपल्या गळ्याच्या उंचीनुसार आपल्याला टक्स हा घ्यायचा असतो. तर बघा 3.5 इंचाचा टक्स घेऊन मी दोन्ही साईडला अर्धा इंच घेऊन ड्रॉ करून घेतला आहे. तर बघा आपला टक्स टाकल्यानंतर तिथं कमरेकडल्या साईडला कपडा खालीवर होतो, त्याच्यामुळे कमरेकडल्या साईडला अर्धा इंच टाकून घेऊन आपल्याला हे पूर्ण कट करून घ्यायचं आहे. तर बघा याचा गळा मी ट्रेंडिंग अशी बॅकनेक बनवणार आहे, त्याचाही व्हिडिओ मी लवकरच अपलोड करणार आहे. तर बघा त्याच्यामुळे कटिंग केलेलं नाही आहे मी. तर बघा पाठीमागीतला साईड ठेवून आपल्याला आहे तसं समोरच्या साईडला ड्रॉ करून घ्यायचं आहे. तर बघा त्याच्या आधी आपल्याला अर्धा इंच हे आईहूक पट्टीसाठी एक्स्ट्रा घ्यायचं आहे. इथं दाखवलेलं आहे मी, एक सरळ लाईन ओढून घेतलेली आहे अर्धा इंच. सेम तुम्हालाही तसंच करायचं आहे. तर बघा आपलं हे पूर्ण ड्रॉ झालेलं आहे. हे साईडला ठेवून देते. तर बघा हा पाठीमागील मुंड्याचा आकार आहे. तर आपल्याला समोरील मुंड्याचा आकार देण्यासाठी ड्रॉ करून घ्यायचा आहे. 5.5 इंचावर शोल्डर टाकून गळा रुंदी 2.5 इंचावर टाकून घ्यायची. तर बघा आपल्याला सगळ्यात आधी आपल्याला सुरुवातीला पाठीमागील भागापेक्षा पुढील भाग हा आपल्याला 1 इंचाने जास्त असतो. तर बघा पट्टी ही 1 इंचाचीच आहे, पूर्ण 1 इंच आपण वाढवून घेतला आहे. ही सगळ्यात महत्त्वाची टीप आहे. तर बघा 5.5 इंचावर खूण करून 2.5 इंचाची गळा रुंदी टाकून आपल्याला आता मुंडा टाकून घ्यायचा आहे. तर बघा गळा टाकून घेतला आहे मी आधी. 5.5 इंचावर गळ्याची खूण करून आपल्याला सिंपल असा गोलाकार गळा करून घ्यायचा आहे.
तर बघू शकता त्याच्यानंतर आपल्याला मुंडा टाकून घ्यायचा आहे। मुंडा आपण 5.5 इंचावर खून करून एक सरळ लाईन ओढून घ्यायची आहे। तर बघा मी इथं पिंक चॉकने तुम्हाला दाखवते जेणेकरून तुम्हाला पाठीमागील मुंडा आणि समोरील मुंड्यातला फरक कळेल। तर बघा तर आपल्याला 1 इंचावर खून करून समोरील मुंड्याचा आकार देऊन द्यायचा आहे। तर बघा पाठीमागील मुंडा आणि समोरील मुंड्यामध्ये आपल्याला अर्धा इंचाचं अंतर ठेवायचं आहे। त्याच्यानंतर टक्स पॉईंट घ्यायचा आहे। तर बघा इथं मी 9 इंचावर टक्स पॉईंट घेतला आहे। तर बघा त्याच्यानंतर आपल्याला आयु पट्टीकडून 4.25 इंचावर एक खूण करून घ्यायची आहे आणि कमरेकडल्या साईडला आपल्याला 3.5 इंचावर एक खूण करून हे दोन्ही पॉईंट आपल्याला जोडून घ्यायचे आहेत। तर बघा इथं खूप मोठी मी तुम्हाला टिप सांगणार आहे। अशा पद्धतीने आपल्याला हे जोडून घेऊन एक काखेमध्ये आपल्याला जॉईन करायचे आहे। तर बघा तर आपल्याला ॲक्युरेट पप येण्यासाठी मी जसा शेप देते अगदी व्यवस्थित त्याचप्रमाणे तुम्हाला शेप द्यायचा आहे। याच्यासाठी खूप प्रॅक्टिस करावी लागते। तर बघा त्याच्यानंतर आपल्याला आता कमर टाकून घ्यायची आहे। 6.5 इंच कमर टाकून घेतली। 1.5 इंच आपण पपचा घेतला होता तो 1.5 इंच आणि 2 इंचाचा आपण शिलाई मार्जिन ॲड करून घ्यायचं आहे। काकीकडल्या साईडला आपल्याला अर्धा इंच वाढवून घ्यायचं आहे। आपल्याला प्रिन्सेस कटचा आकारात जोडण्यासाठी ते अर्धा इंच शिलाई मार्जिन लागतं त्याच्यामुळं। त्याच्यानंतर बघा आता आपल्याला कमरेकडल्या साईडला हुकाई पट्टीकडल्या साईडला अर्धा इंच घेऊन आपल्याला अशा दोन्ही क्रॉस लाईन ओढून घ्यायचे आहेत। याच्यानेही आपल्या पपमध्ये खूप फरक पडतो। तर बघा त्याच्यानंतर कटिंग करून घेऊया आता हे सगळं। तर बघा तुम्हाला माझे हे व्हिडिओ खरंच हेल्पफुल वाटत असतील तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि तुमच्या इतर मैत्रिणींना शेअर करा जेणेकरून त्याही बिगिनर असतील तर तुम्हाला एकदम सोप्या भाषेत हे पूर्ण तुम्ही ब्लाऊज कटिंग आणि स्टिचिंग करू शकाल। तर बघा हे पूर्ण आपली कटिंग झालेली आहे। तर बघा आता आपल्याला स्लीव्ज कट करायची आहे। तर बघा स्लीव्ज ही आपली 9.5 इंचाची आहे। 9.5 इंचावर आपण खूण करून एक सरळ लाईन ओढून घेऊया। तुम्ही जर माझ्या पद्धतीने स्लीव्ज कटिंग केली तर एकदम परफेक्ट ही स्लीव्ज तुम्हाला बसणार आहे। तर बघा त्याच्यानंतर स्लीवची घडी किती टाकायची तर बघा आपली जेवढी छातीची घडी असते तेवढी स्लीवचीही घडी टाकायची आहे। हे बघा 7.5 इंचावर घडी टाकून घेऊन आपण सरळ लाईन ओढून घेतली। त्याच्यानंतर आपल्याला खोली टाकून घ्यायची आहे। तर बघा 3 इंचाची खोली टाकून घेतली आहे आपण आणि तिथे 1 इंच आणि वरच्या साईडला 1 इंचाची 2 खुणा करून आपल्याला हे सरळ लाईन ओढून घ्यायची आहे। तर बघा आता आपल्याला याचे पॉईंट पाडायचे आहेत। ही आपली जेवढी लाईन आहे ती मोजून घ्यायची आहे आधी आपल्याला। तर बघा 6.5 इंच भरलं त्याचा निम्मा करून एक पॉईंट बनवायचा आहे। आता ह्या दोन्हीचा एक पॉईंट बनवायचा आहे। सेम त्याच पद्धतीने खालच्याही याचा एक पॉईंट बनवून आपल्याला इथं 3 पॉईंट काढायचे आहेत। तर मधल्या पॉईंटवरून अर्धा इंच वरी आणि खालच्या पॉईंटवरून अर्धा इंच खाली अशी 2 खुणा करून घ्यायच्या आहेत। तर बघा मी ज्या पद्धतीने शेप देत आहे त्याच पद्धतीने तुम्ही शेप देऊन घ्यायचा आहे। तर बघा हा पाठीमागेतल्या मुंड्याचा शेप झाला। आता हा समोरील मुंड्याचा आहे। जर तुम्हाला शॉर्ट स्लीव्ज आणि लॉंग स्लीव्ज कटिंग प्रॉपर कटिंग कशी करायची आहे हे जर बघायचे असेल तर तुम्ही मला तशी कमेंट करा। मी दोन्हीवर एक स्पेशल व्हिडिओ तुम्हाला शेअर करेन। तर बघा तर बघा दंडगे टाकून आपण शिलाई मार्जिन ॲड करून हे शिलाई मार्जिन आपण इथं घेतलेलं आहे। त्याच्यानंतर आता आपण हे कटिंग करूया। तर सगळ्यात आधी खालच्या साईड करून कट करून घ्यायचे आहे। हे 4 फोल्डेड कपडा आहे किंवा 4 पदरी कपडा आहे। तर याच्यात 2 स्लीव्ज आपल्या कट होणार आहेत एक बरोबर। तर बघा सगळ्यात आधी आपल्याला वरचा मुंडा कट करून घ्यायचा आहे। आणि त्याच्यानंतर खालील मुंडा कट करून घ्यायचा आहे। अशा पद्धतीने समोरील मुंडा आता कट करून घ्यायचा आहे।
अगदी हळूवारपणे हे कटिंग करायचे आहे. तर बघा एकदम फिश असा आकार आपल्याला कटिंगमध्ये निघला आहे. याच्यामुळे आपली स्लीव्ज ही एकदम परफेक्ट इथं फिटिंगला बसणार आहे. तर बघा आपले 30 साईजचे पूर्ण प्रिन्सेस कटची कटिंग झालेली आहे. मी तुम्हाला अतिशय सावकाश आणि सोप्या भाषेत सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर तुम्हाला याच्यामध्ये काही डाऊट आले असतील तर मला कमेंटमध्ये नक्की विचारा आणि याचा नेक्स्टचा व्हिडिओ मी तुम्हाला याचं पूर्ण शिलाई कशी करायची ते सांगणार आहे. तर तोही व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा आणि तुमच्या इतर मैत्रिणींना शेअर करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.